पुणे निवासी 72 वर्षीय वरिष्ठ नागरिक चंद्रशेखर गोळे ने नागपुर के हिंगना तहसील स्थित मौजावाना डोंगरी की अपनी जमीन पर अवैध प्लॉटिंग और बिक्री किए जाने का आरोप लगाया है। उनका दावा है कि वर्ष 2009 के एक समझौते के बावजूद उन्हें पूरी राशि नहीं दी गई, जबकि उनकी अनुमति के बिना जमीन पर प्लॉट काट कर बेचे गए। शिकायत में मोरेश्वर काकड़े पर अवैध कब्जा, चौकीदार को धमकाने तथा जमीन पर अपना बोर्ड लगाने के आरोप लगाए गए हैं। साथ ही MIDC पुलिस थाने के तत्काल पुलिस निरीक्षक महाजन और PSI बंसोड़े पर आरोपी से मिलीभगत, झूठे मामले दर्ज कराने और मानसिक उत्पीड़न करने का आरोप लगाते हुए निष्पक्ष जांच एवं दोषियों के विरुद्ध सख्त कार्रवाई की मांग की गई है। मी चंद्रशेखर गोळे पुण्यात राहतो। माझी वाना डोंगरीला जमीन आहे, त्यामध्ये काकडेंचा त्याच्याशी ॲग्रीमेंट केलेला आहे। याच्यापुढे आता त्यांच्याशी मी कुठलाही व्यवहार करणार नाही आणि तो ॲग्रीमेंट ऑलरेडी कॅन्सल झालेला आहे। त्यामुळं आता त्यांच्याशी कुठलाही व्यवहार होणार नाही आहे आणि ते जमिनीचं डेव्हलपमेंट मीच करणार आहे। आणि दुसरी गोष्ट मला हे सांगायची आहे की याच्यात मुन्ना यादवचं नाव बरंच घेतलं जातं आहे। मुन्ना यादवचा याच्यात काहीही संबंध नाही। तुम्ही म्हणताय संबंध नाहीये, मग त्याच्या लेखाजोखीवर जे आहे ते मला माहिती नाही। मी तुम्हाला सांगितलं ना की मी पुण्यात राहतो, पुण्यात असतो, माझं सगळं कारभार आहे बघताय, त्याच्यामुळे मला त्याच्याशी काहीच नाही माझी माणसं आहेत तिथे, मी ठेवली आहेत। मला आता प्रोडक्ट, माझी करोडोची संपत्ती आहे, मी कशी ते सेव्ह करून ठेवतो। जाऊ दे ना, ते पैसे घेतल्याचं काय सांगतो, पूर्ण पैसे दिले नाही हे मी तुम्हाला सांगतो। एक त्यांनी 50 लाख आणि एक 25 लाख असे पाठवलेले आहेत। हां घेतली, ठीक आहे, 50 घेतली आहे मला। त्यांनी पैसे द्यावेत, माझं म्हणणं हेच होतं, पैसे द्यावेत आणि रजिस्ट्री करून द्यावी, हे कोणीही म्हणेल। बरेच आहेत, म्हणजे आता असं समजा ना की 7 करोड रुपये बाकी आहेत। आता त्यांच्याशी मला कुठलं, कारण अहो 18-20 साल झाले, 18-20 वर्ष होऊन गेले, त्यावेळेस प्रत्येक वेळेस मला त्या माणसाने हूल देऊन मी करतो आणि करतच नाही, तर काय करणार? नाही कब्जात नाही दिली। कब्जात कशी देईन? 5-10 लाख रुपयात काय कब्जा होतं का कोणाचा? असं वगैरे काही नाही आहे। तसं असतं तर मी 24मध्ये ॲग्रीमेंट केला असता का त्यांच्यासोबत? त्याच्या प्लॉटवर जो केअरटेकर राहतो त्याला तुम्ही, तो माझाच माणूस आहे, केअरटेकर त्यांचा नाहीच आहे। मुन्ना यादवच्या माणसांना घेऊन त्याची मारपीट केली असं त्यांनी आरोप केला। मी तुम्हाला आधी सांगितलं की मुन्ना यादवचा याच्यात काही संबंध नाही आहे आणि माझ्याशी त्याचे, हां पाल माझा माणूस आहे, विचारा तुम्ही त्यांना, कोणी केली नाही, झाली काही मारपीट। त्यांनी माझं नाव घेतलं का? माझ्या विरोधात केली का? नाही केली असेल तर बघू आता काय आहे। आता कोण कसं, तो त्यांनी त्याला पटवलं। मी तुम्हाला आधी सांगतोय की मी पुण्यात राहतो, इथे राहत नाही। माझ्या पाठीमागे येऊन काकडेंनी काय कोणाला फितूर केलं असेल तर होऊ शकतं ना असं, की नाही होत? सगळीकडे असंच होतं। $25 कोटी कोणाला द्यायला पाहिजे? अरे ते सोडा ना, त्यांनी 24मध्ये जो ॲग्रीमेंट केलं होतं ते 8 करोड रुपयाचं, त्याच्यातले त्यांनी किती पैसे दिले हे विचारा ना त्यांना। म्हणजे एकंदरीत असं झालं का की तेव्हा जो सौदा झाला होता तुमच्या 4 करोडचा, आता वेळ एवढी लांबून आली तर तुम्हाला लालच की बात नहीं है, ये प्रॉपर्टी की बात है। लालच कहाँ से आएगा भैया यहाँ पे? उस समय यदि वो 4 करोड़ दे देते तो मैं कहाँ उनको फिर 8 करोड़ में और 10 करोड़ में सौदा करता? भाव बढ़ गए। नाही ॲग्रीमेंटची वेळ निघून गेली, त्यांनी इतक्या दिवसापासून मला झुलवलं। मी किती दिवस त्यांची वाट बघणार, किती दिवस?